बरेच जण मनीष खंदारकर सरांना ओळखतातच. राजा हॉटेलच्या समोर मास एज्युकेशन कन्सल्टन्सी त्यांचं ऑफिस आहे आणि त्या माध्यमातून ते विविध प्रकारचे कॉम्प्युटर कोर्सेस, प्रोग्रामिंग कोर्सेस, ERP असं ते कडनं शिकवतात. सो आम्ही या संधीचा फायदा घेतला आणि सरांना विनंती केली की त्यांनी आमच्याबरोबर जॉईन व्हावं. धन्यवाद सर. धन्यवाद. तुम्ही आता सरांना विनंती करतो, मनीष सर आपण मुलाखतीला सुरुवात करूया. धन्यवाद. ब्राह्मण सभा संवाद करताच ह्याचा कन्सेप्ट होता की संवाद साधायचा आहे. हा संवाद हा आपल्या सर्वांबरोबर सरांनी जी बहुमूल्य वेळ दिलेली आपल्याला त्यातूनच साधायचा आहे. त्यासाठी आपण इथे बोललो आहोत. तर मी आता AI आणि डिजिटल मार्केटिंग ह्या दोन गोष्टी आता आम्ही इन्स्टिट्यूट चालू केल्यापासून म्हणजे नॉलेज सेंटर चालू केल्यापासून सर्वच जण येऊन विचारतात आणि त्यांनी उत्तर आमच्याकडे नव्हती. म्हणून आम्ही एक बेस्ट कन्सल्टंट आणि बेस्ट व्यक्तिमत्व आम्हाला मिळालं आणि आम्ही लगेच म्हणजे यांनी सांगितलं आणि त्याचा आम्ही एकदम पुरेपूर फायदा घेत आहोत. आणि सो ही हिअर टुडे. थँक्यू व्हेरी मच अमित सर आपण आल्याबद्दल. सो एक हा जो कार्यक्रम आहे यामध्ये डिजिटल मार्केटिंग आणि AI या दोघांचंही मिश्रण असणार आहे. त्या दोन्ही गोष्टी एकमेकाशी लिंक असणार आहे आणि त्याचं योग्य मार्गदर्शन आपल्याला सर करतील आणि काही टूल्स पण ते आपल्याला प्रात्यक्षिक दाखवणार आहे की जेणेकरून आपलं डे टू डे जे काम आहे म्हणजे जे काम करतायत त्यांच्यासाठी, बिझनेस करतायत त्यांच्यासाठी किती गोष्टी सोप्या तऱ्हेने करता येऊ शकतात याचं सहज आणि सुंदर उदाहरण आज आपल्याला इथे बघायला मिळणार आहे. तर मी थेट सुरुवात करतोय की सर एक छोट्या आणि मध्यम उद्योजकांना डिजिटल मार्केटिंग जर करायचं असेल तर त्याची खरोखर गरज आहे का असं आपल्याला काय वाटतं? सर्वप्रथम मला इथे बोलवलं त्याबद्दल अतिशय मनापासून आभारी आहे आणि ब्रह्मसभेत बोलवल्याचा विशेष आनंद आणि अभिमान यासारखा वाटतो की घरी आल्याचा जो भावना आहे. त्यामुळे अतिशय मनापासून तुमच्या दोघांचं आणि तुमच्या संस्थेचे मनापासून आभार. आणि तुम्ही डायरेक्ट पहिल्याच बोलला वेगळी टाकून जे काय स्टंप करण्याचा प्रयत्न केलेला आहे डायरेक्ट मुद्द्याला हात घातलेला आहे की मी जरा तयारी होतो त्याच्या काहीतरी पहिल्या 2-3 तास होते असतील तुम्ही डायरेक्ट मुद्द्याला हात घातला. बरं, डिजिटल मार्केटिंगची गरज आहे का? तर हो अर्थात आहे. मी थोडंसं असं म्हणेन की जन्माला आल्याला तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा जर आधार करत असाल तर व्यवसाय सुरू केल्या डिजिटल मार्केटिंगला पर्याय नाही इतकी गरज आहे असं मी म्हणतो. आणि हे सांगण्यापासून आकडे फॅक्ट्स पहिले आकडे की मी जवळ तुम्हाला 4-5 आकडे दाखवतो 2024च्या अंती भारताचे काही आकडे आणि त्या आकड्यांना रेफर करत मी फक्त उत्तराचं अजून जस्टिफिकेशन देतो. 2024च्या अंती भारतामध्ये मोबाईल फोन्सची संख्या जास्त होती टूथब्रश पेक्षा. कदाचित 2 सेकंद जास्त होतो तुम्हाला पचवायला. पण 2024च्या अंती भारतात मोबाईल फोन्स जास्त आहेत टूथब्रश पेक्षा. दुसरा आकडा 2024च्याच अंती भारतामध्ये सामान्य भारतीय ऍव्हरेज इंडियन हा दिवसाकाठी 7 तास 42 मिनिटं मोबाईलवर इंटरनेटवर आहे. आणि यांनी अजिबात तरुणांनी दोष देत नाही. माझी आजी माझ्याहून जास्त व्हॉट्सअप वापरते. माझी मावशी 77 वयात ती माझ्याहून जास्त ट्विटर आणि बिग बास्केट करते. त्यामुळे मी अजिबात तरुणांनी दोष देत नाही. पण आता हे जर लक्षात किंवा हे 2च आकडे आणि तिसरा आकडा थोड्या वेळाने मी सांगतो की हे 2च आकडे जर मी लक्षात ठेवले की भारतात मोबाईल फोन्सची संख्या जास्त आहे टूथब्रश पेक्षा आणि दिवसाकाठी मी 7 तास 42 मिनिटं इंटरनेटवर आहे. आता तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर अशी एक व्यक्ती आणा ज्यांच्याबरोबर तुम्ही दिवसाचा 4-4.5 तास रोज स्पेंड करता. काही महिन्यांनी तुम्हाला जाणवायला लागेल की तुम्हाला त्या व्यक्तीच्या मनातलं कळतं आणि त्या व्यक्तीला तुमच्या मनातलं कळतं. बरोबर. आता मग ह्या गोष्टीला माझ्या मनातलं कळवलं तर मग नवीन काय? कारण मी त्या गोष्टीबरोबर दिवसाचा 7 तास 42 मिनिटं वेळ इन्व्हेस्ट किंवा वेस्ट करतो डिपेंडिंग ऑन हाऊ यू डू. आणि त्याच्या पलीकडे जाऊन मी ह्याच्यावर असताना बाकी काही करत नाही पण बाकी काही करताना मी ह्याच्यावर असतो. तर माझ्या आयुष्यातला मी दिलेला इम्पॉर्टन्स किती आहे त्या गोष्टीला. मग मी जर घरी कोणाशी बोलतोय की काहीतरी आज काय बरेच दिवस बाहेरचं नाही मागितलं चायनीज मागूया आणि मी झोमॅटो ओपन केल्यावर तुम्हाला चायनीज हॉटेलची ऍड पहिल्यांदा दिसली यात नवल काय? हा कॉमन सेन्स आहे.
आता हे सगळं जर तुम्ही लक्षात घेतलं, आता मी तिसरा आकडा सांगतो तुम्हाला, जो मगाशी सांगायचा राहिला, की परत आत्ताच 31 मार्चला आपलं फायनान्शियल इयर संपलं. या मागच्या फायनान्शियल इयर मध्ये भारतामध्ये क्रेडिट लोन्सची जी संख्या होती त्याच्यापेक्षा जास्त डेटा लोन्स झाले. आता डेटा लोन म्हणजे काय, की माझ्या दिवसातला 1 GB संपला, भूषण सर तुमचे MB मला ट्रान्सफर करता का, हे भारतात क्रेडिट लोन्स पेक्षा जास्त झाले. आता ही तिन्ही इक्वेशन जर मी एकमेकांबरोबर आणली तर तुम्हाला साधारण अंदाज येईल की माझा भारतातला सामान्य नागरिक हा आता मोबाईलवर इंटरनेटवर रोज असतो. आता दुर्दैव असं आहे की मी अजूनही जेव्हा कुठे जिथे कुठे जाऊन याबद्दल बोलतो ना, तेव्हा सगळ्यांचा एक पहिला एक आलेला पूर्वग्रह दूषित असतो की भारत हा अजूनही पिछाडलेला आहे, भारतात टेक्नॉलॉजी ही कैक मागची आहे आणि भारतात इंटरनेट वगैरे काहीच होऊ शकत नाही. म्हणून मी हे मुद्दामून जाणीवपूर्वक हे 3 आकडे देतो की माझ्या विश्वास नाही, हरकत नाही, या आकड्यांवर तर ठेवा. आता तुम्हाला मी चौथा एक धक्का द्यायला आकडा देतो, तो चांगल्या अर्थी घ्या. जगात सगळ्यात जास्त मोबाईल इंटरनेट वापर करते असलेला दुसऱ्या नंबरची कंपनी म्हणजे AT&T जगात, आणि तिसऱ्या नंबरची कंपनी वेरिझॉन. या दोन्ही कंपन्यांचे जेवढे मोबाईल इंटरनेट युजर्स आहेत यांची तुम्ही बेरीज करा, त्यात 30% वाढवा एवढे जिओला एका महिन्यात सबस्क्रायबर्स येतात. आता याला जोडून पुढचा आकडा, AT&T जगातली दुसरी सगळ्यात जास्त, जगातली, भारतातली, डोंबिवलीतली, गुजरातली नाही म्हणतो, जगातली सगळ्यात जास्त इंटरनेट प्रोव्हायडर्स असलेली संस्था AT&T. यांचा पर GB इंटरनेट प्रोव्हायडरचा रेट हा $4 आहे. $4 पर GB. आज काहीतरी 86-87 असेल, आपण 80 घेऊया, म्हणजे $320 1 GB इंटरनेट ते देतो. दुसरी वेरिझॉन $4.5 पर GB देतो, जिओ 50 सेंट्स पर GB देतो. फरक कळतोय आपण किती पुढे आहोत. जगात इंटरनेट मिळणार, स्वस्त मिळणारे सर्वात जास्त लकी आपण, पण दुर्दैवाने आपल्याला सुट नाही. आता ह्या सगळ्याला जोडून अजून एक, या सगळ्याचा एक शेवटचा आकडा सांगतो, मला हे उत्तर देताना अजून सोपं होईल. AI टूल्स बद्दल आपण उदो करायला लागलो, ChatGPT ला शिव्या किंवा कौतुक आपण सगळंच करतोय, पण ChatGPT वापरणाराही सगळ्यात मोठा देश म्हणून भारत 3 आठवड्यापूर्वीच झाला. पण 2024 मध्ये सगळ्यात जास्त ChatGPT हे अनफॉर्च्युनेटली 14 फेब्रुवारीला वापरलं गेलं. कारण अर्थात म्हणजे ऑब्वियस रिझन्स, त्यामुळे आपल्याकडे वापरलं जात आहे का, हो, हे सगळं होतंय. आता हे सगळं होत असेल तर साधं मार्केटिंगचं प्रिन्सिपल आहे, म्हणजे बरेच जण व्यावसायिक आहेत, तुम्हाला हे मान्य होईल की जिथे गर्दी तिथे राहतात. हे जर लॉजिक जर साधं सरळ ठेवलं तर आता गर्दी डिजिटलला आहे हे दिसतं, याच्यात काहीही लपवण्यासारखं नाही. तुम्ही स्वतःही जवळ दिवसाचा 7 तास 42 मिनिटं ऍव्हरेज देता. परत ऍव्हरेजला मी जोर देतो, भारताची लोकसंख्या डिनॉमिनेटरला धरा, ऍव्हरेज 7 तास 42 आहे, न्यूमरेटर केवढा असेल. एवढा जर मी इंटरनेट वापरतो तर मग मी का लपवून राहायचं त्या माध्यमापासून, हा पहिला मुद्दा. आता दुसरा होऊ शकतो की अरे मला ते येत नाही, अरे ठीक आहे तुम्हाला नाही येत पण तुमचं लोक तर तिथे आहेत ना. आता काय झालं फॅक्च्युअल, आता थोडस सायकोलॉजीत जातो. मला ते नवीन आवड सायकोलॉजी, म्हणजे कारण माणसं पहिल्याशिवाय मार्केटिंग करतात, त्यामुळे ही माझी नवीन आवड असते त्याची. त्यामुळे सायकोलॉजी मध्ये एक खूप छान एक, आता जवळपास माझ्या अंदाजाने 93% भारतीय महिलांना आणि जवळपास 73 का 74% भारतीय पुरुषांना मागच्याच वर्षी 2023-24 आसपास एक सायकोलॉजिकल सिंड्रोम डिटेक्ट झालाय. होईल वगैरे नाही, झालाय. त्याचं नाव आहे रोपो, रिसर्च ऑनलाईन परचेस ऑफलाईन किंवा ऑनलाईन. म्हणजे काय, 93% भारतीय महिला आणि 74% भारतीय पुरुष कुठलीही वस्तू विकत घ्यायच्या आधी ती ऑनलाईन शोधतात. आता हे जर एवढं शोधणार असतील आणि मी ऑनलाईन नाही तर त्यांना मी का दिसीन, काहीच करणार नाही. मी ते मला शोधून मी दिसणारच नाही त्यांना. त्यामुळे व्यावसायिक तर फार पुढचे झाले
मी त्याच्या आधी म्हणतो की जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाने पहिल्यांदा डिजिटल असायला हवं. आता त्याचा किती वापर करायचा ह्याच्यावरती मात्र बंधन असू शकतं, पण मी डिजिटल आयडेंटिटीज माझी नाही हे आता तितकं गरजेचं झालंय. कारण लोक तिथे शोधतात ना. नाही मी जात आता लायब्ररीत पुस्तक वाचायला, तर माझं पुस्तक जर अमेझॉनवर नसेल तर लोकांपर्यंत पोहोचणारच नाहीये ना. कारण लोक नाही जात लायब्ररीत, मग लोकांना शिवाय करत बसायच्या का? नाही, मी ते इथे करतात तिथे मी जावं लागेल. कारण दुर्दैवाने आपण व्यावसायिक म्हणून किंवा व्यवसाय करताना म्हणून आपण आता बायर्स मार्केटमध्ये आहोत, सेलर्स मार्केटमध्ये नाही आहोत. साधारण तुम्ही मगाशी 91चा उल्लेख केला, त्या आसपास जेव्हा आपल्याकडे एलपीजी सगळं झालं तोपर्यंत हे होतं की त्याच्या आधी झालं की साबण घ्यायचं तर एकच साबण मिळेल. आता एका दुकानात 400 साबण मिळतात अमेझॉन नावाच्या. तुम्ही खाली गेलात तर 40 साबण मिळतील. मग मला गरज आहे, मी ऍज अ सेलर माझी गरज आहे, कारण बायर्सचं मार्केट आहे. त्यामुळे माझ्यासाठी मी भले 1000 गोष्टी छान करत असेल, त्याला हवं तसं जर मी दाखवत नसेल आणि त्यांना हवं त्यावेळी दाखवत नसेल तर काय उपयोग आहे. धरून तर तुमच्या आयुष्यात अनेक जण असे असतील की त्यांना रात्री 2 वाजता शॉपिंग करायची लहर आहे, ते जाणार आहेत का तुमच्या दुकानात? ते ऑनलाईनच जाणार आहेत ना. मग मी रात्री 2 वाजता एक माणूस ठेवू का? हे सगळे असे अनेक गोष्टी आहेत. ह्याचा एक कल्मिनेशन म्हणून पहिल्यांदा गरज आहे का? तर हो, ऍब्सोल्युटली आहे, कोणालाही आहे. मग माझा आणि त्यासाठी मी छोटस उदाहरण देतो, माझ्या पुस्तकातही आहे ते की हैदराबादच्या जस्ट बाहेर आउटस्कर्ट्सला साधारण 30 किलोमीटरच्या आसपास एका घरात सासूबाई, सून आणि सासूबाईंची मुलगी अशा तिघांनी लोणच्याचा व्यवसाय सुरू केला. त्या लोणच्याच्या व्यवसायावर त्यांनी अनेक गोष्टी करायला सुरुवात केली. तो इतका कमाल त्यांनी त्याचं गुगलवरती 1ही रुपया न खर्च करता मार्केटिंग केलं की गुगलला त्याच्यावर केस स्टडी करावी लागली. हे आपल्या भारतात इथून साधारण 700 किलोमीटरवर घडलेली घटना. पण माहित नाही, कारण मी ते कदाचित बघत नाही. आणि मला सुदैवाने सांगायला लागलं आज अख्ख्या सेशन मध्ये आणि माझ्या या सगळ्या पुस्तकात मी एकही भारताबाहेरचं उदाहरण दिलेलं नाही, कारण त्याची गरजच नाहीये. एवढी छान छान कमाल गोष्टी डिजिटल आणि एआय मध्ये झालेल्या आहेत. होतील तर होतीलच, पण झालेल्याही आहेत. परत दुर्दैव की आपल्याला ते माहित नाही. त्यामुळे पहिल्यांदा हे लक्षात घेऊयात की हो याची गरज आहे. आता ह्याच्या पुढे हा प्रश्नही स्वतःला विचारू नका, कारण आपण ऑलरेडी लेट झालो. मग आता जर मला जायचं असेल तर काय करावं, हे व्यवसायागणिक बदलू शकतं. जसं जर तुम्हाला एखादं ऑफलाईन मार्केटिंग काहीतरी होर्डिंग लावायचं फॉर इन्स्टन्स किंवा पॅम्पलेट्स वाटायचं, तर कुठे वाटाल हे जसे प्रत्येक बिझनेस निहाय वेगवेगळे आहेत, तसं डिजिटल पण वेगवेगळं आहे. असं असूच शकत नाही की ओके सगळ्यांसाठी एकच काहीतरी स्ट्रॅटेजी सांगा, नाही होऊ शकत. तुमची गरज वेगळी आहे, तुमचा ब्रँड लोकांना कितपत माहितीये, किती जण तुमच्याबद्दल शोधणार आहेत, किती जणांना तुमचं प्रॉडक्ट हवंय, हे सगळं त्यांच्या पद्धतीने आहे, तुमच्या नाही. तुम्ही प्रॉडक्ट बनवलं, सर्व्हिस बनवायची ठरवली, इथे तुमचं काम संपलं. आता फक्त त्यांना हवं तसं ते प्रेझेंट करा. एकच शेवटचं वाक्य होतं, मोठा प्रश्न होतो जो माझ्या मार्केटिंग थिसिसचा डॉक्टरेट थिसिसचा टायटल होतं की ते फक्त रिलेट करण्याचा प्रयत्न करा. की मार्केटिंग इंग्लिश मध्ये सांगतो, नंतर मी मराठी ट्रान्सलेट ही गरज पडली तर, की मार्केटिंग इज नो लॉंगर अबाउट द प्रोडक्ट्स यू सेल बट द स्टोरीज यू टेल. हे आजचं मार्केटिंग आहे. आणि ही सगळी जनता जर तिथे असेल तर त्यांना हवी तशी, त्यांना हवी त्या पद्धतीत आणि त्यांना हव्या त्या भाषेत मला माझ्या प्रॉडक्टची गोष्ट सांगणं क्रमप्राप्त आहे. मी आग्रह केला नाही, माझं वय असं असं आहे, माझा बिझनेस असा असा आहे. ओके, ही तुमची बंधनं. समोरच्या विक्रेत्या ज्याला विकत घ्यायचंय त्याला काय याच्यात फरक पडणार आहे का, हे प्रॅक्टिकली आधी ऍक्सेप्ट करा. कोणालाच माझ्या बंधनांमध्ये इंटरेस्ट नाही. ती माझी बंधन आहेत, ती त्याची पण बंधन आहेत ना. मग त्याची बंधन त्याला आधी 2 वाजताच विकत घ्यायला वेळ आहे.
तुमच्याकडे नाही त्याचा दुसरा आहे माणूस. जरा मोबाईल सर्वांचे सायलेंट वर ठेवा जरा, रिक्वेस्ट आहे. गुड. आपण आपल्या बोलण्यामध्ये आता एक शब्द वापरलाय, डिजिटल आयडेंटिटी. थोडं एलॅबरेटिव्हली मी का सांगतोय, कारण डिजिटल आयडेंटिटी म्हणजे आजकालच्या तरुणांना आणि यांना काय वाटतं की सेल्फी काढा आणि लगेच टाका की ती डिजिटल आयडेंटिटी झाली आपली. सो डिजिटल आयडेंटिटीची थोडी एक व्यक्ती म्हणून आपण Sure. आता 2 मिनिटं आपण इमॅजिन करूयात की भूषण सर हे इथे तुम्हाला सगळ्यांना या परिसरात सगळ्यांना माहिती आहे. त्यांचा एक सर्कल ऑफ अक्वेंटस ज्याला लिंक्डइनच्या भाषेत आम्ही म्हणतो की त्यांना ओळखतील असं एक परीघ आहे. काय 100 जणांचं असेल त्यांचं, कदाचित अजून कोणाचं तरी 1000 जणांचं असेल, कदाचित अजून कोणाचं त्याला 10,000 जणांचं असेल. पण ते 10,000 एकाव्याचं काय? पण आज माझी ही भूक आहे ना की मला त्या 10,000 एकाव्याला जायचंय. कारण हे जे काही 100 जण त्यांना माहिती आहेत त्यातले कदाचित 2च जण असेल की जे त्यांना व्यवसाय देऊ शकतात. त्याला तिसरा व्यवसाय हवा असेल तर त्या या 10च्या 100च्या 1000 10,000च्या पलीकडे जावं लागेल. मग त्यांनी काय करावं, तर त्यांनी स्वतःला सगळ्यात पहिल्यांदा डिजिटल प्लॅटफॉर्मवर अवेलेबल करावं. आता इथे लक्षात घेत एक थोडंसं इंग्लिश वाक्य, त्याचं जर हे 2-3 वाक्य फक्त मी आज सकाळी पहाटे लवकर इंग्लिश मध्ये पाठ करून आलो, तेवढी फक्त म्हणून द्या, बाकी सगळं मराठीतच चाललंय. त्यांचा प्रेझेन्स हा इम्पॉर्टंट आहे का डिजिटल प्लॅटफॉर्मवर? तर डेफिनेटली. पण ऍब्सेन्स हा त्याच्यावर जास्त हजार असेल. पर्स्पेक्टिव्ह फक्त वेगळा की प्रेझेन्स आहे का, ठीक आहे ना, ओके प्रेझेन्स ओके, पण नसेल तर काय? मग त्यांनी बेसिक काहीतरी, मग इतर कुठल्या तरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांची प्रोफाईल करणं असेल, गरज असेल तर वेबसाईट करणं असेल, गरज असेल तर युट्यूब करणं असेल, कमीत कमी व्हॉट्सअप कम्युनिटी तरी असेल, नसेल कम्युनिटी ग्रुप असेल, कुठेतरी काहीतरी माझा अंश डिजिटल तयार करणं ही गरज आहे. आता काळाच्या ओघात 1-2 मिनिटं दुर्दैवाने काही व्यक्तीच आपल्याला सोडून जातात. पण त्या गोष्टी आणि त्यांच्या हजारो गोष्टी केलेल्या सगळ्या या पुढच्या लोकांपर्यंत दुर्दैवाने आता कोणीही लायब्ररीत जाऊन वाचणार नाहीये, ते डिजिटलच बघणार आहेत. मग त्या कारणासाठी तरी तयार करा. आपण आता हेच करतो की नाही, गंमत बघा, आपण आपल्या आयुष्यात खूप डिजिटल झालो, पण व्यवसायात आपल्याला व्हायचं नाही. म्हणजे आपण अजूनही फोटो काढायचे असतील तर मोबाईलवरून काढणार, रोज नको नाही ते सगळं जे धुवायला लागतात ते 36 होत नाही, हे बरं पडतं. मग आधी जर मी विचार करून एकच फोटो काढायचो, त्याच्याऐवजी आता कसं झालं, अरे 100 काढणे एक तरी चांगला येईल. अप्रोच आपलाच बदललाय. तिथे नाही मी विचार करणार, भाजी घ्यायची मी डिजिटली घेणार, कारण मला कन्व्हिनियन्स आहे. मी ग्रोसरी ऑर्डर करायचे ते आता मी बिग बास्केट वरून करतो म्हणून बिग बास्केट करणार आणि 28-29 तारखेला तेच मला आठवण करणार की मित्रा पुढच्या आठवड्यात महिन्याची करायची तुला. ह्या सगळ्यात मी डिजिटल व्हायला मला काही हरकत नाही, पण मी माझा व्यवसाय डिजिटल नाही करणार. थोडंसं मी ब्लंटली माझ्या बोलण्याची पद्धती, जर कोणी हर्ट होत असेल तर माझी इच्छा आहे तुम्ही हर्ट व्हावं. तो डिस्क्लेमर असतो ना पिक्चरच्या आधी की कोणाला जर काही वाईट वाटलं तर आमची, तर मी उलट सांगतो की तुम्ही हर्ट झालात तर ती माझी इच्छा आहे, कारण त्याच्याशिवाय तुम्ही काही करणार नाही. तर डिजिटल आयडेंटिटी म्हणजे एवढंच की मी जे काही करतोय व्यवसाय म्हणून, किंवा आता लोक मी स्टुडंट असेल तर मी लिंक्डइनवर नाही, हा घोर अपमान आहे. मी अनेक कॉलेजेसमध्ये बोर्ड ऑफ ऍडवायझर्स किंवा अकॅडमिक काउन्सिलर म्हणून काम करतो. मी त्या कॉलेजमध्ये अनेक ठिकाणी पुण्यात आणि मुंबईच्या कॉलेजमध्ये देखील मी हे मॅन्डेटरी केलं की सेकंड इयरच्या मुलांचा रिझल्ट विड्रॉल करा जर ते लिंक्डइनवर ऍक्टिव्ह नसतील तर. आणि ते माझ्या सुदैवाने त्या युनिव्हर्सिटीजला आणि कॉलेजला ऐकावं लागतं, कारण त्यांनीच मला तिथे बसवलं. तर मी इतकं ते गरजेचं म्हणतो. तुम्ही कदाचित सीव्ही नंतर या, आधी लिंक्डइनवर या. आता याचं कारण की भारतात 74% जॉब्स हे फक्त लिंक्डइनवर क्लोज होतात, 26% अख्ख्या ओपन मार्केटमध्ये येतात. म्हणजे जर नोकरदार असेल, मी व्यावसायिक असेल, मी विद्यार्थी असेल, किंवा मी जोपर्यंत काम करतोय तोपर्यंत मी या प्लॅटफॉर्मवर नसेल तर मी किती जणांना मुक्तोय हे बघा ना. आता या प्लॅटफॉर्मवर तुम्ही आल्यावर मग चांगलं काय करायचं हे वेगळाच मुद्दा आहे, पण तुम्ही कमीत कमी या तरी. थँक्यू.